झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये आज प्रवेशोत्सव साजरा केला। हा प्रवेशोत्सव होता शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचा। मुख्यमंत्री एकीकडे असा प्रवेशोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे राज्यातील आरटीई अंतर्गत भराव्याच्या 82% जागा रिक्त आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रवेशोत्सवाचा दिखाऊपणा करण्यापेक्षा आरटीईच्या जागा भरण्याकडे लक्ष दिलं असतं तर तोच खरा प्रवेशोत्सव ठरला असता, अशी टीका आता होतीये। 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या। शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। गुलाबाचं फूल आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। स्वागताला आले चक्क राज्याचे मुख्यमंत्री। मात्र हा प्रवेश उत्सव साजरा करताना शाळा प्रवेशाची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी, ती म्हणजे राईट टू एज्युकेशनची। ज्या पुण्यात मुख्यमंत्र्यांनी प्रवेशोत्सव साजरा केला तिथं आरटीईच्या प्रवेशांची काय स्थिती आहे तेही एकदा पाहूया। आरटीई अंतर्गत उपलब्ध झालेल्या जागा आहेत 19,993। त्यापैकी प्रवेश देण्यात आलेल्या जागा म्हणजे 6,624, तर रिक्त जागा आहेत 13,369। प्रवेश दिलेल्या जागांची टक्केवारी आहे 33%। आता राज्यातल्या आरटीई प्रवेशाची स्थिती पाहूया। आरटीई अंतर्गत उपलब्ध झालेल्या जागा आहेत 1,67,989, तर 31,856 जागांवर प्रवेश देण्यात आलाय। रिक्त जागा आहेत 1,36,000 विभागामध्ये फक्त 32% खासगी शिक्षण संस्थेने पुणे, नगर आणि सोलापूर ह्या 3 जिल्ह्यांची टोटल आकडेवारी आहे। फक्त 32% प्रवेश दिलेले, म्हणजे एकंदरीत अजून 70% आर्थिक आणि मागासवर्गीय दुर्बल घटक जे आहेत ते खासगी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनीही यावर बोलणं टाळलंय। शिक्षणाचा जो सक्ती आणि मोफत शिक्षणाचा कायदा आहे, आरटीईचा कायदा, तो सगळ्यांना पाळावाच लागेल। नवा कायदा असल्यामुळे काही अडचणी आहेत, विशेषतः खाजगी शाळांच्या मध्ये काही थोडीशी टाळाटाळ होते असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। आम्ही त्यावर त्यांच्या काही जेन्युइन अडचणी असतील तर सोडवायचा आम्ही प्रयत्न करू, पण नसेल, टाळाटाळ असेल तर त्यावर मग आम्हाला कारवाई करावी लागेल। राज्यातल्या खासगी शाळा आरटीई पायदळी तुडवत असल्याचं अनेक वेळा समोर आलंय। या जागांवर आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तरच खऱ्या अर्थानं प्रवेशोत्सव साजरा होईल। मुख्यमंत्र्यांनी याकडे जरूर लक्ष द्यावं। नितीन पाटोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।